नमस्कार, मी जागृती भोर. टिटवाळा न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत. तर चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. न्यायासाठी चिकणघर येथील शांतीदूत सोसायटीच्या सभासदांचे विकासकाच्या विरोधात आमरण उपोषण सुरू. रहिवाशांना फसवणाऱ्या घोटाळेबाज शितोळे बिल्डर व त्याचा पार्टनर चेतन सराफ तसेच त्यांना साथ देणाऱ्या सोसायटीतील सभासद शिवाजी बागवे आणि नवाब तडवी यांच्यावर तात्काळ अटकेच्या कारवाईची मागणी. माननीय मुख्यमंत्री व माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तात्काळ कारवाईच्या आदेशानंतरही ठाणे पोलीस आयुक्त कारवाई का करत नाही? त्यांच्यावर कुणाचा दबाव आहे का? माजी आमदार नरेंद्र पवार यांनी असा प्रश्न उपस्थित केलाय. शांतीदूत गृहनिर्माण सोसायटीच्या पुनर्विकासाच्या कामात घोटाळा करणाऱ्या आणि रहिवाशांची दिशाभूल करणाऱ्या अवंती ग्रुप LLPचे विकासक श्रीकांत शितोळे आणि चेतन सराफ यांच्या विरोधात तात्काळ कारवाईचे आदेश असतानाही पोलीस प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाहीये. त्याच्या निषेधार्थ भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली शांतीदूत सोसायटी रहिवाशांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले. याबाबत अधिक माहिती देताना माजी आमदार नरेंद्र पवार म्हणाले की 3 वर्षात घरे बांधून देण्याचे आश्वासन दिले आणि आज 14 वर्षे उलटून गेल्यानंतरही त्यांना घरे बांधून दिली नाहीये. तसेच येथे रहिवाशांना अंधारात ठेवून त्यांची जमीन चुकीच्या पद्धतीने बँकेकडे गहाण ठेवून त्यावर 318 कोटी रुपयांचे कर्ज घेतले. हे प्रोजेक्ट दाखवून त्या आधारे 400 जणांची बुकिंग घेतली. त्या 400 लोकांच्या बुकिंगच्या लोनच्या हप्त्याच्या माध्यमातून जवळपास 150 कोटी रुपये विकासक श्रीकांत शितोळे व त्यांच्या भागीदाराच्या खात्यात जमा झाले. पण आज 14 वर्ष उलटून गेल्यानंतरही आज तागायत त्याने इमारत बनवून दिली नाहीये. म्हणजे 318 कोटी व बुकिंगचे 150 कोटी म्हणजे एकूण 468 कोटी रुपयांचा घोटाळा या विकासकाने केलेला आहे. या विकासकाने येथील रहिवाशांची फसवणूक केली आहे, बँकेची फसवणूक केली आहे. म्हणून आमची मागणी आहे की विकासक श्रीकांत शितोळे व त्यांचे सहकारी चेतन सराफ यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना तात्काळ अटक केली जावी. तसेच त्यांना साथ देणाऱ्या सोसायटीतील सभासद शिवाजी बागवे आणि नवाब तडवी यांना सुद्धा तात्काळ अटक केली जावी. जोपर्यंत त्याच्यावर कारवाई होत नाही, येथील रहिवाशांना न्याय मिळणार नाही, तोपर्यंत आमरण उपोषण असे सुरू राहणार असल्याचा इशारा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिलाय. ते पुढे म्हणाले की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही आमचे निवेदन दिले, तेव्हा त्यांनी स्वतः ठाणे पोलीस आयुक्तांना फोन केला व तात्काळ कारवाईचे आदेश दिले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याला आज बरेच दिवस उलटून देखील ठाणे पोलीस आयुक्तांनी आज तागायत त्यावर कारवाई केलेली नाहीये. त्यासाठी त्यांचा जितका निषेध करावा तितका थोडाच आहे. मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांचे ऐकत नाही, उपमुख्यमंत्र्यांचे ऐकत नाही, पोलीस प्रशासनावर एवढा कोणता दबाव आहे असा सवाल नरेंद्र पवार यांनी या प्रसंगी उपस्थित केलाय. ब्युरो रिपोर्ट, टिटवाळा न्यूज, ठाणे. तर ह्या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.